राज्यातील सर्वच ठिकाणी आता थंडीचा कडाका वाढलाय. पुणे, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात सर्वाधिक घट नोंदवल्या गेली आहे. पुढील काही दिवस राज्यातील वातावरण कोरडे असणार आहे. कुठलीही पावसाची शक्यता नाही. चला तर जाणून घेऊ पुढील 24 तासात राज्यातील हवामान व तापमानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात निरभ्र आकाश असणार आहे. 21 नोव्हेंबरला मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. कोकण विभागात सुद्धा 21 नोव्हेंबरला कोरडे वातावरण असणार आहे. पुण्यामध्ये 21 नोव्हेंबरला निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. पुण्यातील किमान तापमानात आणखी घट झाल्याने तेथील नागरिकांना थंडीचा कडाका सहन करावा लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश राहणार असून तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान पाहायला मिळेल. विदर्भात 21 नोव्हेंबरला स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. नागपूरमध्ये 21 नोव्हेंबरला कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असेल. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे विदर्भात आता थंडीचा जोर वाढलाय. विदर्भातील वातावरणात बदल घडून आल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये निरभ्र आकाश असणार आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असेल. नाशिकमध्ये हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच थंडीचा जोर कायम आहे. राज्यातील किमान तापमानात आता आणखी घट झालेली आहे. पुणे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या तिन्ही भागातील पारा 13 अंश सेल्सिअसवर आलाय. त्यामुळे नागरिकांनी आता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तर हा होता राज्यभरातील तापमान आणि हवामानाचा आढावा.